पुण्यात एअरफोर्सचा जवान असल्याचं सांगत चक्क वर्दी शिवायला गेलेल्या एका तरुणाचा बनाव टेलरच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. नक्की काय घडलंय पाहूया. त्याआधी तुम्ही व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर ही घटना पुण्यातील लोहगाव परिसरातील आहे. शुभम विलास अंबुरे वय 26 हा तरुण एका टेलरच्या दुकानात गेला आणि आपण भारतीय हवाई दलात जवान असल्याचं सांगत त्याने एअरफोर्सची वर्दी शिवून देण्यास सांगितलं. टेलरने त्याच्याकडे ओळखपत्र मागितलं. शुभमने एअरफोर्सचं ID कार्ड दाखवलं, मात्र ते पाहताच टेलरला संशय आला, कारण एअरफोर्सच्या जवानांची ओळखपत्रे पाहण्याचा त्याला अनुभव होता. टेलरने वेळ न दवडता थेट लोहगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शुभमला ताब्यात घेतलं. त्यानंतर एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांसमोर त्याची चौकशी करण्यात आली आणि चौकशीत धक्कादायक खुलासा झाला. शुभम एअरफोर्समध्ये कार्यरत नसल्याचं समोर आलं. पोलिसांच्या माहितीनुसार त्याने गावाकडे आपण जवान असल्याचं सांगितलं होतं आणि हा बनाव पुढे सुरू ठेवण्यासाठी तो एअरफोर्सची वर्दी शिवून घेत होता. पण या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्याच्याकडे एअरफोर्सचं ID कार्ड आलं कुठून? पोलिसांच्या तपासानुसार हे ID कार्ड 2022 मध्ये रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या एअरफोर्स जवानाचं असल्याचं समोर आलं आहे. हे कार्ड त्याला कोणी दिलं, त्याने याआधी याचा कुठे वापर केला होता का आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, या सर्व प्रश्नांचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात शुभम अंबुरेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेटसाठी व्ही न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.